नमस्कार मंडळी. तर आता आहे आषाढ महिना आणि आषाढ महिन्यात पारंपरिक पद्धतीच्या आषाढ कापण्या झाल्याच पाहिजेत. तर चला, इथे मी घेतलं मग 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं, त्यात बडीशेप घातली, वरती सगळं साहित्य लिहिलेलं आहे बरं का. जायफळ वेलची पूड, थोडंसं मीठ घालायचं. गोडाच्या पदार्थात मीठ घातलं नाही एकदम मस्त एक नंबर लागतं. आणि बेसन पीठ तर हमखास घाला, त्याच्यामुळे ना अगदी माव्यासारखी चव येईल बरं का. थोडंसं मीठ घालायला मात्र विसरू नका. तर चालते, बाजूला ठेवलं. इकडे अर्धा कप गूळ घेतला, पाव कप पाणी घातलं, 2 चमचे तूप घातलं, वितळून घेतलं, गार केलं, पीठ मळायला घेतलं. पीठ चांगलं कडकसर मळा, लागलं तर पाणी वापरा, नाहीतर वरून पाणी वापरू नका. मला अगदी थोडंसं पाणी लागलं होतं. मी पीठ मळते तोपर्यंत फॉलो करून घ्या बरं. आणि मस्त असं पीठ आपण मळून घ्यायचं. पीठ मळून झालं, थोडंसं 2 मिनिट रेस्ट दिलं आणि लगेचच लाटायला घेतलं. जास्त वेळ ठेवू नका, नाही तर पातळ होईल. तर लगेच लाटायला घ्यायचं. हे बघा, इथे ना पीठ लावावं लागलं ना, तेल लावावं लागलं ना, तूप. मस्त असं लाटून झालेले अशी ही पोळी एवढ्या जाडीची लाटून घ्यायची. आणि आता याच्यावर ना मस्त तीळ टाकायचा बरं का. तीळ टाकलं ना एक नंबर चव लागते आणि त्याचीच चव खरी आषाढ कापण्यांना आहे बरं का. अशी खुसखुशीत लागते. आता चला कापून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकारात कापा. आणि आता तेल तापायला ठेवा पटकन. तेल तापलं का, तापलं तर आता कमी आचेवर करा, नाही तर कापण्या ना काळपट होतील आणि ना म्हणाल की काय कापण्या झाल्या. गुळाच्या आहेत ना, मग त्याच्यामुळे कसं आहे, थोडंसं मध्यम आचेवर तळलं ना, म्हणजे कमी आचेवर तर एकदम मस्त होतात. चला, झाल्या का, करा मग पटपट फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.